हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि आज त्यांनी निर्मित केलेल्या गीत रामायणाला 69 वर्ष पूर्ण होतात आणि यानिमित्त या सगळ्या टीमशी बोलायची संधी आपल्याला मिळते. आणि माझ्यासोबत आता अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आहे आणि तिचा लुक नेहमीप्रमाणे सुंदर दिसते. कशी आहेस? मी एकदम आनंदात आहे, कारण आज इतक्या सुंदर दिवशी आमच्या लाडक्या ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये बाबूजींच्या सगळ्या आठवणींना उजाळा आम्ही सगळेजण एकत्र येऊन देणार आहोत. त्यामुळे खूपच छान वाटतं आहे. म्हणजे माझी त्या एरामधली मी नाही आहे, पण माझ्या आजी आजोबांमुळे, माझ्या बाबांमुळे सुधीर फडकेंची गाणी, गदी माडगुळकरांनी लिहिलेली गाणी आम्ही ऐकली आहेत आणि ते ऐकत आपण मोठे झालो आहे. आणि आज या निमित्ताने तू त्यांच्या सिनेमात म्हणजे एक छोटीशी भूमिका, त्यांच्या पत्नीची भूमिका साकारतेस. सुरुवात कशी झाली होती जेव्हा तुला अप्रोच केला आणि एक तू सुद्धा उत्तम गातेस, तर एक आतून काय फीलिंग? सुरुवात फारच धमाल झाली होती. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये अशी सुरुवात कधी याच्या आधी घडली नव्हती. मी सहज एके दिवशी साडी नेसताना काहीतरी एक लांब केस होते, त्यामुळे मी काहीतरी वेणी घालत एक रील केलं होतं गं, आणि मी ते इन्स्टावरती असंच पोस्ट केलं आणि बाबूजींचं गाणं वापरलं होतं फक्त मी, म्हणजे त्या रीलच्या बॅकग्राऊंडला. आणि ते पोस्ट केल्यानंतर मला 2 दिवसात योगेशचा फोन आला आणि तो म्हणाला की मृण्मयी, आम्ही एनिवे तुझा विचार करत होतो, पण ते तुझं रील पाहिलं जे तू काल पोस्ट केलंस ते, आणि आम्हाला असं वाटतं की ललिताबाईंसाठी तू अगदी शोभून दिसशील आणि तुला आवडेल का. आणि अर्थातच म्हणजे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, कारण कधीकधी असं असतं की आपण काही भूमिका निवडतो आणि कधीकधी असं होतं की काही भूमिका आपल्याला निवडतात, तर ती भूमिका आपल्याला निवडतात वाली ही वेळ होती. ती लहानपणापासून तुझ्या घरातही ऐकत असतील गाणी, आणि त्यातलं तुला एकदम फेवरेट, तुझ्या बोलतात ना एकदम क्लोज टू युअर हार्ट असलेलं गाणं? मी तुला सांगू, मला सगळीच गाणी खूप आवडतात. ह्याचं कारण म्हणजे बाबूजींची ती खासियत आहे. मगाशी सुद्धा तू बोललीस की मी त्यांच्या त्या एरामध्ये मी नाही जन्माला आली आहे, तर मला असं वाटतं की त्यांचा असा कुठला काळ नाहीच आहे. त्यांची गाणी ही एव्हरग्रीन आहेत, ती अजरामर आहेत आणि ती आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती वेगवेगळ्या वेळी प्रत्येकाला साथ देतात. म्हणजे आनंदामध्ये ते आपल्याबरोबर असतात, दुःखात असतात, अडचणीच्या काळामध्ये ते आपल्याबरोबर असतात. तर मला विचारशील तर जी कलाकृती सगळ्यात जास्त सेलिब्रेटेड आहे किंवा ज्या गीतरामायणामुळे लोक अक्षरशः वेडे झाले होते, किंवा गीतरामायणामुळे रेडिओची विक्री वेड्यासारखी झाली आणि रेडिओमध्ये सुद्धा लोकांनी देव पाहिला, तर ती गीतरामायणातली सगळीच गाणी मला खूप जास्त भावली. म्हणजे जेव्हा जेव्हा गीतरामायणाचा कार्यक्रम आम्ही करतो तेव्हा कधी असं होत नाही की डोळ्यातून घळाघळा पाणी आलं नाही आहे. तर माझ्यासाठी त्या जोडी जी बाबूजी आणि गदिमा यांचं गीतरामायण इज द अल्टिमेट थिंग. भूमिका साकारतेस ती म्हणजे त्यांच्या पत्नीची भूमिका, आणि त्यासाठीही वेगळा अभ्यास, म्हणजे त्यांची राहणीमान कसं होतं किंवा त्यांची एक बॉडी लँग्वेज कशी होती, हे सगळं अभ्यास करण्यात. अनफॉर्च्युनेटली काय झालं की त्यांच्या काही खूप क्लिप्स नाही आहेत. म्हणजे ललिताबाईंबद्दल आपण पटकन असं खूप इंटरनेटवरती वाचू शकतो किंवा काय, तर माझ्या दिग्दर्शकांनी केलेला अभ्यास मला जास्त फायद्याचा झाला, कारण श्रीधरजींबरोबर सातत्याने त्यांनी गप्पा मारल्या होत्या. ललिताबाईंच्या फोटोंमधून जे काही मला थोडंफार कळू शकलं, किंवा त्यांचा गेटअप कसा होता, किंवा त्या काळच्या मुळातच बायका. मग मी काय केलं, मी फक्त ललिताबाईंचं नाही न मिळत आहे आपल्याला, तर मग एक न त्या काळाची एक राहणं असतं बघ, आणि त्या काळाची एक प्रत्येकाचीच वागण्या बोलण्याची पद्धत असते. मग मी त्या काळातल्या बाकीच्या लोकांचा सुद्धा खूप पाहिलं की कशा पद्धतीने बोलायच्या, किंवा लता दिदी असतील, आशाताई असतील, किंवा ह्याच सगळ्याच जणी माणिकबाई असतील. तर ज्यांचे एक ऑफलाईन म्हणजे ऑफ द रेकॉर्ड जे काही मला मिळालं इंटरव्ह्यूच्या स्वरूपामध्ये, तर ते मी बघितलं आणि साधारण
डोळ्यासमोर उभं केलं. पण मला एक गोष्ट अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की मध्ये आम्ही एका कार्यक्रमामध्ये आमचं प्रमोशन करत होतो, तेव्हा श्रीधरजी आणि आम्ही एकत्र होतो आणि श्रीधरजी मला म्हणाले, आईची भूमिका अगदी छान, आई दिसलात तुम्ही. मला असं आलं, हो थँक्यू सो मच. तू म्हणालीस की माणिकबाई त्यांची राहणीमान कसं होतं किंवा वंदनाताईकडनं काही इन्साइट्स किंवा त्यांच्याकडनं काही विचार काय नाही, त्यांच्यानं बऱ्याच सगळ्या क्लिप्स किंवा त्यांचे गातानाचे काही इंटरव्ह्यूज वगैरे आहेत, त्यामुळे तेवढं नाही. पण अर्थात सुखदानी म्हणजे वंदनाताईला फोन केला असेल तर विचारलं पाहिजे. सेटवर असा माहोल झाला आहे का की ब्रेक आहे आणि गायला प्रत्येक वेळ म्हणजे सेटवरती गाणी सुरू झाली की आम्ही सगळेजण असं तल्लीन झालेलो असायचो आणि आम्ही सगळेच जण झपाटल्यासारखे आणि सुंदरच होतं जे काही होतं ते. चित्रीकरण हा सोहळा होता आमच्यासाठी आणि मी ह्या सिनेमातला प्रत्येक क्षण आठवणीत राहणारे आणि प्रत्येक क्षण आम्ही सगळ्यांनी साजरा केला आहे. आम्ही थोडीशी झलक बघितली टीझरची आणि खरंच उत्सुकता वाढली आहे की त्या एरामध्ये आपण नव्हतो, पण तो एरा आणि ते सगळं पडद्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे. ह्यापेक्षा भाग्यवान आपण नसू शकतो. पण एक 2 ओळी झाल्याच पाहिजे म्हणून मी जर तुझ्या एखाद्या आवडत्या गाण्यात. धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्द रूपाले मुक्या भावनाना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. बात आहे आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुला, कारण का सिनेमा कधी येतो अशी उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे. ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. 1 मेला येतोय सिनेमा, त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा.